विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना सह्याद्री ट्युटोरियल्स आमच्या परिवारातर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. खूप. पण करायचं काय आज? मी सांगतो ना. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये आज, उद्या, परवा 3 दिवस सुट्टी दिलेली आहे. हां, हॉस्टेलची मुलं आहेत ना भरपूर माझ्याकडं. हां, गेले 2-2.5 महिने बरेच जण गावाला गेलेले नाहीयेत. त्यांना अगदी कंपल्सरी घरी पाठवलंय. हां, रिलॅक्स. मी तुम्हाला सांगतो, हा जो पॉइंट आहे ना, तो हे अतिशय महत्वाचा आहे बरं का रे बाळांनो. म्हणजे काय, की तुम्ही एवढा अभ्यास करताय ना, कुठेतरी महिन्या 2 महिन्यातून ना तुम्हाला एक थोडीतरी रेस्ट हवी आहे. पण माझं काय म्हणणं आहे बघा, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय. कोणती गोष्ट रिक्वेस्ट करतोय, की जरी सुट्टी असली, जरी तुम्ही आता घरी आलाय, याचा अर्थ पूर्णपणे पुस्तक बंद असं करू नका हे 2-3 दिवस. मी तुम्हाला सांगतो, की पी-डब्ल्यू माहिती आहे ना, बेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. माझी बरीचशी मुलं पी-डब्ल्यूमध्ये जेईई नीटची तयारी करतात बरं का. आता मी जेईई आणि नीट नाही. आपला फोकस एम-एच-टी सी-ई-टीवरती तुम्हाला माहिती आहे. पण आमचे टॉपर जेईई नीटची तयारी करतायत. पी-डब्ल्यूमधून करतायत. तिथं सुद्धा मी ऐकली की 3 दिवस सुट्टी आहे त्यांना ऑनलाईन लेक्चर्समध्ये. मग आपले पण लाईव्ह लेक्चर तर 2-3 दिवस नाहीत होणार बरं का रे बाळांनो. सुट्टी असेल पण आपलं डेली शेड्यूल तर आहेच. आपलं डेली शेड्यूल तर आहेच. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, की आपल्या ग्रुप टेस्ट असतात रविवारी. बरोबर आहे ना? फ्री आहेत सगळ्यांना. मग त्या ग्रुप टेस्टची पण तयारी करा थोडीफार बरं का. म्हणजे कसं आहे, सुट्टीसाठी घरी आलाय, हॉस्टेलला पण सुट्टी आहे. आता थांबायचं होतं अभ्यासाला, पण मेसला पण सुट्टी असेल तर ठीक आहे. अरे घरी गेलंच पाहिजे. घरची आठवण कोणाला येत नाही. बरोबर आहे. पण माझं पुन्हा रिक्वेस्ट कुठली आहे तुम्हाला? पूर्णपणे ब्लँक होऊ नका. पूर्ण वेळ वाया घालवू नका. पुन्हा 3 दिवसांनी पुन्हा अभ्यासाचा तणाव येईल बरं का लक्षात घ्या. म्हणजे या 3 दिवसाच्या सुट्टीला एवढं महत्व का आहे? सांगतो. त्याच्यानंतर सप्टेंबर सुरू होतोय. बरोबर ना? ह्या 3 दिवसानंतर सप्टेंबर ऑलमोस्ट सुरू होतोय. ठीक आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. ओके. डिसेंबरमध्ये आपली एक्झाम आहे. डिसेंबरमध्ये आपली एक्झाम आहे. आता मी तुम्हाला सांगू का, की क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. की हे 3 महिने म्हणजे आयुष्याचा गोल्डन पिरियड आहे लक्षात घ्या. याच्यात आपल्याला अगदी म्हणूया आपण परफेक्ट अभ्यास करायचा आहे. अगदी परफेक्ट म्हणूया आपण. जे डिसिजन आपण घेऊ ते अगदी परफेक्ट हवेत. काय होईल माहितीये का? तुम्ही 3 दिवस सुट्टी घेऊन जेव्हा याल अभ्यासाला, पुन्हा असं वाटेल करायची इच्छा होणार नाही. मग ते घरचे 3 दिवस ती निवांतपणा. हं, घरी पण शेड्यूल फॉलो करा लक्षात घ्या. ओके, घरी आलाय ना, ठीक आहे. घरातल्यांना वेळ द्या. आई तुमची फार आठवण काढत असणार आहे. आईला भेटा. ओके. वडिलांचं आणि मुलांचं रिलेशन थोडंसं वेगळं असतं बरं का लक्षात घ्या. पण नवीन जनरेशन तुम्ही लकी आहात. तुमच्यात एक फ्रेंडली वातावरण आहे. आमच्या वेळेस नव्हतं. आमच्या अगोदर जनरेशनमध्ये तर बिलकुलच नव्हतं लक्षात घ्या. पण आता आहे. मग काय सगळ्यांना भेटा वगैरे आणि अभ्यास मात्र करा. बरं ठीक आहे. पुन्हा एकदा छोटासा व्हिडिओ आहे. मग तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा द्यायच्याच होत्या. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, बहीण-भावाचं नातंच वेगळं आहे. ओके. त्या एकदम मी तुम्हाला सांगू का, वेगळंच नातं असतं लक्षात घ्या. सांगू का तुम्हाला एक जस्ट माझा अनुभव सांगतो. मी माझ्या बहिणीवर खूप भांडायचो. हां, मारायचो मग फटके पण द्यायचो. मोठा होतो ना घरात मी लक्षात घ्या. ओके. ती पण मारायची मला बघा लक्षात घ्या. भांडणं आमची व्हायचीच आणि भांडणाशिवाय मजाच नाही बरं का. मी आता बघतो ना भांडणं होतातच. पण जेव्हा तीच तुमची बहीण लग्न होऊन बाहेर जाते, म्हणजे लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते ना, तेव्हा मात्र सगळ्यात जास्त आठवण तिचीच असते लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का? हं, म्हणजे आता तुमची बहीण-भावाचं पटत नसेल, भांडणं होत असतील, तर टेम्पररी आहेत लक्षात ठेवा. त्यातच प्रेम आहे म्हणा. जवळच्याची भांडणं होतात हे पण लक्षात ठेवा. पण नंतर मात्र त्यांचीच आठवण येते बरं का. त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे, आनंदी राहा. मग बहिणीला काय गिफ्ट द्यायचं बघा. तुमचा रिझल्टच तुमच्यासाठी सगळ्यात मोठी गिफ्ट असणार आहे आणि तुम्हाला तो द्यायचा आहे. मग आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलंय का? मग आपल्या ॲप्लिकेशनवर फ्री भरपूर व्हिडिओ आहेत. तेही बघा सुट्टीमध्ये YouTubeवर पण व्हिडिओ येत राहतील. तेही फॉलो करा. टेस्टची तयारी करा. ऑल द बेस्ट.